नमस्कार. यावेळी काहीही करून बारामती जिंकायची असा चंग भाजपनं बांधलाय आणि भाजप सरकारमधील एक वरिष्ठ मंत्री ज्येष्ठ नेते चंद्रकांत दादा पाटील यांच्यावर ही जबाबदारी सोपवण्यात आली आहे. आणि त्यामुळेच कदाचित दादा बारामतीमध्ये शब्दशः तळ ठोकून आहेत. आणि या सगळ्या अनुषंगाने निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बारामतीमध्ये नेमकं काय सुरू आहे, त्याचप्रमाणे महाराष्ट्राचं चित्र काय आहे, याशिवाय भाजपमध्ये आणखी काय सुरू आहे, या सगळ्या विषयावर बोलण्यासाठी आपल्यासोबत स्वतः दादा आहेत. दादा नमस्कार. पहिला प्रश्न अर्थातच बारामतीविषयी. बारामतीमध्ये एवढा जोर लावतात तुम्ही अगदी तिथे घर तात्पुरत्या स्वरूपात घेतलेलं आहे. काय नेमकं एवढं फोकस देण्याचं कारण? नाही, जोर त्याच जागी लावायचा असतो ज्या जागी जोर लावल्याशिवाय विजय नाही. बारामती हे महाराष्ट्रामधलं असं सेंटर राहिलं की ज्याच्यामध्ये विकासाच्या नावाने बोंबाबोंब. आत्ताच मी भोरमध्ये इथल्या खूप राष्ट्रवादीच्या, राष्ट्रीय काँग्रेसच्या, BJPच्या, शिवसेनेच्या कार्यकर्त्यांबरोबर एका ठिकाणी गप्पा मारून पुढे निघालेला आहे. तर साधा भोर MIDCचा विषय असेल, ती भोर MIDC गेली अनेक वर्ष होत नाही, पण बारामतीमध्ये मात्र आहे. पण बारामतीमध्ये सुद्धा विकास आहे म्हणजे काय, तर काही पार्टमध्येच आहे. आणि त्यामुळे 5 वर्ष काही मतदारसंघाकडे पाहायचं नाही. या पश्चिम महाराष्ट्रात 2-3 जागांच्या आधारे केंद्रामध्ये स्वतःचं स्थान निर्माण करायचं. कधीच शरद पवारांचे 10च्या वर खासदार नव्हते, पण तरीही वर्षानुवर्ष त्यांचं केंद्रामध्ये स्थान, आणि स्थान असायला काही आनंद आहे ना. एक मराठी माणूस दिल्लीमध्ये जातो, मोठा होतो, आनंद आहे. परंतु सातत्याने उलटसुलट राजकारण करणं याचा कधी अंदाजच कोणाला देता येत नाही. आणि यामुळे बारामती लोकसभा मतदारसंघ हा अवघड असल्यामुळे तो आम्ही इतकं कॉन्सन्ट्रेट केला. आणि मला ह्यावेळेला खात्री अशी आहे की कालचक्रही फिरत असतं, त्याप्रमाणे कालचक्र फिरलं आहे आणि बारामतीचा विजय हा भारतीय जनता पार्टीच्या कांचनकुलचा नक्की आहे. काय सूत्र या मागे, म्हणजे कशी गणितं आखली जात आहेत? एक तर काय की गेल्या वेळेलाच हे व्हायचं होतं. महादेवराव जानकरांना अनेकांनी आग्रह धरून त्यांनी कमळ चिन्ह घेतलं नाही. गेल्या वेळेला महादेवराव जानकरांसारखा तसा नौखा, म्हणजे बारामतीला नौखा चेहरा, सुप्रियाताई उच्च विद्याविषयी थोड्या पॉलिश, त्यामुळे आमचा महादेव जानकर रांगडा माणूस, पण तरी फक्त 76,000 मतं कमी पडली. आणि मग ती कशी कमी पडली? चिन्ह नाही हे कारण आहे. आणि बारामतीमध्ये एकदम 90,000 लीड पवारांना मिळाला, म्हणजे सुप्रियाताईंना मिळाला. आणि त्यामुळे यावेळेला बारामती विधानसभा मतदारसंघातलं लीड कसा कमी करता येईल, क्रमांक 1. आणि मग एवढी स्ट्रॉंग विधानसभा खडकवासला BJPकडे आहे की जिथे गेल्या वेळेला भीमराव तापकीर 65,000च्या मार्जिन विजय झाले. मग भीमराव तापकीरांचा मार्जिन 1 लाख करता येईल का, आणि बारामतीतला मार्जिन 50,000 करता येईल का? इतकी सोपी स्ट्रॅटेजी आहे. आपण आता बारामतीच्या विकासाबद्दल बोलत होतो. बारामतीमध्ये पंतप्रधान स्वतः येऊन गेले होते, त्यानंतर केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली ते देखील येऊन गेले होते, आणि त्यांनी बारामती शहरात म्हणून जे काही घडतं त्याचं कौतुक केलं होतं. आणि असं असताना मग आज आपण काय म्हणतो आहोत की बारामतीमध्ये विकास झाला नाही. जे चांगलं झालं त्याला चांगलं म्हणण्याची वृत्ती असायला पाहिजे. ती भाजपची आहे, मोदींची आहे, जेटलींची आहे. आणि त्यामुळे 5 MIDC आल्या, नवीन उद्योग आले, रोजगार झाला. हे सगळं जरी एका बाजूने चित्र असलं तरीसुद्धा मोठ्या प्रमाणावर शेतीला पाणी मिळालेला विधानसभा मतदारसंघ असं नाही आहे. 32 गावात मतदानावर बहिष्कार टाकण्याच्या परिस्थितीमध्ये. मग तुम्ही 40-50 वर्ष बारामतीचं राज्य केलं. कधी आमदार होतात, कधी खासदार होतात, कधी तुम्ही, कधी मुलगी, कधी पुतण्या. बारामती नगरपालिका तुमच्या ताब्यामध्ये. तर मग अशी सुपे भागातली 32 गावं ताणलेली का राहिली? आणि त्यामुळे जो विकास झाला, मग आता त्यातही त्यांचं कॉन्ट्रीब्युशन किती आहे आणि आप्पासाहेब पवारांचं किती आहे, मोठा मुद्दा आहे की जे आप्पासाहेब पवार कधीच राजकारणात आले. प्रामुख्याने शेतीचा विकास विषय जो आहे, शेतीतलं संशोधन विषय आहे, शेतीतलं संशोधन बांधापर्यंत पोहोचवण्याचा विषय आहे, हा खरं म्हणजे आप्पासाहेब पवारांनी केलेला विषय आहे. तरीही शरद पवारांना मार्क्स देता येत नाहीत का? देता येतात ना, प्रश्नच नाही. आणि त्यामुळे ते इतक्या वर्षांनी राज्य केलं. पण इट नॉट नेसेसरी की 50 वर्षानंतर सुद्धा त्यांच्याच घरामध्ये खासदारकी असायला पाहिजे. आणि त्यामुळे बारामतीचा जो विकास झाला त्याचं कौतुक आहेच. पण न झालेला विकास बारामतीचा आणि उर्वरित 5 विधानसभा मतदारसंघ, म्हणजे त्याचं भोरचं उदाहरण दिलं
इंदापूरचं उदाहरण आहे. आणि सातत्याने कोणाला तरी मोठं करायचं, कोणाला तरी खाली टाकायचं, कोणाला तरी मोठं करायचं, कोणाला तरी खाली टाकायचं. मोठं करण्याचं लॉजिक नाही, छोटं करण्याचं लॉजिक नाही. या सगळ्या राजकारणाला या भागातले जे राजकीय कार्यकर्ते ते कंटाळलेले आहेत. आणि त्यामुळे त्यांचं असं म्हणणं आहे की एकदा सोक्षमोक्ष होऊन जाऊ देत. त्यांना फक्त भाजप सिरियसली ही जागा लढते हे हवं होतं. आणि आम्ही गेल्या 15 दिवसात, 3 आठवड्यात, महिन्यामध्ये हे एस्टॅब्लिश करण्यात यशस्वी झालं की आम्ही खूप सिरियसली लढतो. पण तुलनेनं भाजपची संघटनात्मक ताकद बारामतीमध्ये कमी आहे. उमेदवार बाहेरून आपल्याला आयात करावा लागतो. नाही, बारामतीमध्ये उमेदवार बाहेरून कुठे आयात केलेला आहे. दौंडचा आमदार हा गेली 5 वर्ष BJP बरोबर आहे, राहुल कुल. त्याची बायको पण उभी केलेली आहे. आणि राजकारणामध्ये सगळ्याच जागांवर तुम्हाला तुमचे कार्यकर्ते सापडत नाहीत. आणि अधिकाधिक जागा तर निवडून आणायच्या असतात. आणि त्यामुळे काही ठिकाणी तुम्हाला बाहेरची माणसं घ्यावीच लागतात, कारण इतकी माणसं तुमच्याकडे नसतातच. या बाहेरच्या माणसांचा विषय निघाला म्हणून अलीकडच्या काळात मोठ्या प्रमाणावरती इन्कमिंग जे झालं, म्हणजे संबंध केवळ बारामतीचा सोडत राज्यभरामध्ये ठिकठिकाणी, तर त्या बाबतीत एक वेगळा संदेश जातो की मग पक्षीय वैचारिक बांधिलकीचा जमाना संपलाय की काय. कारण अशा पद्धतीनं जर थेट काल तिकडे होता आणि आज इकडे आला असं होतं. असं आहे की दुधामध्ये थोडंसं पाणी मिक्स केल्यामुळे दुधाचे मूळ गुणधर्म काही कमी होत नाही. आणि त्यामुळे किंबहुना कधी कधी दुधामध्ये थोडं पाणी मिक्स करावी लागतं. प्युअर दूध हे सोयीचं नसतं शरीराला. आणि त्यामुळे अशी काही नवीन माणसं आल्यामुळे मूळ दुधाचे गुणधर्म काही संपत नाहीत. आणि त्याची भाजपमध्ये खूप चांगली रचना आहे. आमच्या राज्याला संघटन मंत्री असतात की जे कुठली निवडणूक लढवत नाहीत. आमच्या विभागाला संघटन मंत्री असतात कुठली निवडणूक लढवत नाहीत. त्यांनी केवळ आणि केवळ माणसांचा विकास, माणसांना प्रोत्साहन, माणसांची प्रगती यावर कॉन्सन्ट्रेट करायचं असतं. आणि ते अशी सगळी काळजी घेतात. आणि त्यामुळे बाहेरून येणारी माणसं काही फार बिघडवू शकत नाहीत पार्टीचं. दादा, तुम्ही अलीकडच्या काळात जरा आक्रमक झालात, म्हणजे जे तुम्ही मुळात कधी नव्हता किंवा असा आमचा अनुभव आहे, खास करून पवारांच्या संदर्भात बोलताना किंवा विरोधकांच्या संदर्भात बोलताना. आणि आता त्यांच्याकडनं देखील मग प्रति हल्ला होतो, थेट तुमच्यावरती तुम्हाला लक्ष केलं जातं. त्यांनी एकही आजपर्यंत निवडणूक लढली नाही किंवा जिंकली नाही, म्हणजे पदवीधर हा भाग वगळता. तर किंवा काल अगदी राजू शेट्टी देखील तुमच्यावरती बरसले. तर याकडे तुम्ही कसं सगळं बघता? मला दुःख होतं की राजू शेट्टींचं आणि शरद पवारांचं खूप अज्ञान आहे. पुणे पदवीधर ही 5 जिल्ह्यांची पदवीधरांनी मतदान करण्याची निवडणूक, ज्याच्यात 6 लाख मतदार असतात. 58 विधानसभा त्यात येतात, 10 लोकसभा त्यात येतात. इतक्या मोठ्या मतदारसंघातून मी एकदा नाही 2दा विजयी झालेलो आहे. आणि त्यामुळे मी निवडणूक लढवून दाखवावी असं म्हणणं म्हणजे अज्ञान आहे. आक्रमक का झालो तर असं आहे की प्रत्येक माणसाला जी भूमिका दिली जाते ती त्याने फार व्यवस्थित पार पाडली पाहिजे. अलीकडच्या काळामध्ये माझी भूमिका ही आहे की महाराष्ट्रामध्ये BJP वाढवणं, विरोधकांना संपवणं. आणि त्यामध्ये आक्रमकतेशिवाय काही होणार नाही. महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये राज्यस्तरावर नेहमीच ॲडजस्टमेंटचा मामला चालला. आणि या ॲडजस्टमेंटच्या मामल्यामुळे लोक कधी तुमच्यावर विश्वास ठेवून बरोबर येत नाहीत. पवार काय करतील माहीत नाही, मग विखे काय करतील माहीत नाही, मग आणखीन कोणी काय करतील माहिती नाही. आणि त्यामुळे जर आपल्याला विरोधकांशी टक्कर द्यायची असेल तर लुटुपुटीची लढाई चालणार नाही. या भूमिकेतून एखाद्या नाटकामध्ये तोच कलाकार जसं वेगळे अभिनय करतो, ती त्या नाटकाच्या थीमची आवश्यकता असते. तसं ज्या वेळेला मला शांतपणे काम करण्याचा रोल देतात किंवा ते मराठा आरक्षण विषयात लक्ष घ्या, मी ते करतो. पण आता जर महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये कोणी उरलंच नाही आहे, मी अशोक चव्हाणांवर टीका करू, तुम्ही काय ती चालवणार नाही. मग मी हर्षवर्धन पाटलावर करू तर तुम्ही काही चालवणार नाही. हां, मी राज ठाकरेंवर केली तर तुम्ही चालवाल. परंतु एक तर राज ठाकरे माझे मित्र आहेत आणि आजच्या लोकसभा निवडणुकीमध्ये त्यांचा संदर्भ फार नाही आहे. म्हणजे ते फिरतायत काँग्रेस राष्ट्रवादीचे, पण इज माय गुड फ्रेंड. आता पवारांच्या बद्दल तर ते इज नॉट ओनली गुड फ्रेंड, त्यांच्याबद्दल मला आदरही आहे. पण पवारांनी जर प्युअर राजकारण केलं असताना हे सगळं पाडापाडीचं राजकारण, सातत्याने आपल्या घरावरती सगळी सत्ता टिकवणं, याला आमचा विरोध आहे. अदरवाईज माणूस म्हणून विरोध असतं. कारण काय, त्यांचं माझी काही शेती एकमेकाच्या शेतीला लागून नाही आहे. पण त्यांच्या मतदारसंघाला लागून एक मतदारसंघ आहे जो हर्षवर्धन पाटलांचा आहे. तुम्ही जेवढे प्रयत्न करता आहात ते चांगले आहेत एका अर्थाने, पण ते देखील गाफील नाही आहेत. नसता अजित पवारांनी हर्षवर्धन पाटलांचा उंबरा चढला नसता. असं आहे की उंबरे तेव्हाच चढावे लागतात जेव्हा चुका फार होतात.
हर्षवर्धन पाटलांना काँग्रेसच्या अधिकृत तिकिटावर पाडून भरणेंना कोणी विजय केलं? हां, म्हणजे हर्षवर्धन पाटलांना म्हणजे ठीक आहे, मागची विधानसभा काँग्रेस राष्ट्रवादी वेगळी लढली, पण सातत्याने हर्षवर्धन पाटलांचं राजकारण कापून काढण्याचा प्रयत्न कोणी केला? हर्षवर्धन पाटलांच्या कुटुंबियांना जाऊन विचारा, मला विचारण्याचं काय कारण नाही. अशा वेळेला जर हर्षवर्धन पाटील ॲक्टिव्ह होत नसतील तर अजित पवारांना जावंच लागेल बरोबर. धनगर आरक्षण किती महत्त्वाचा मुद्दा असणार आहे, कारण बारामतीमधलं धनगरांचं आंदोलन आणि त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी दिलेला शब्द आणि आता होत असलेली टीका की अजून तो तिढा सुटला नाही, तर याकडे हा तिढा किंवा हा प्रश्न म्हणून तुम्ही पाहता? 2-3 महिन्यापूर्वीपर्यंत धनगर समाजाचा रोष हा सरकारवर होता. वारंवार सरकार असं सांगत होतं की याच्यामध्ये थोडं आम्हाला वेळ द्या, आम्ही व्यवस्थित करतो आहोत. ज्या वेळेला अनुसूचित जातीमध्ये म्हणजे आदिवासीमध्ये धनगर टाकलं जाईल त्यावेळेला त्याला फॅसिलिटीज केंद्र देईल. तोपर्यंत जे आदिवासींना ते धनगरांना देण्यासाठी राज्य शासन खर्च करेल असा निर्णय शासनाने केला. आणि तेव्हा आदिवासींना जे आहे, आदिवासींना आश्रमशाळा आहेत, धनगरांना मिळतील, खर्च महाराष्ट्र शासन करणार. आदिवासींना हॉस्टेल्स आहेत, धनगरांना हॉस्टेल्स मिळतील, खर्च राज्य शासन करणार. आदिवासींच्या मुलामुलींची फी सरकार भरते, म्हणजे केंद्र रिएम्बर्समेंट देते. केंद्र रिएम्बर्समेंट देईपर्यंत महाराष्ट्र शासनाने ही फी भरणार. असा एक महत्त्वाचा निर्णय केल्यामुळे आणि अहिल्यादेवी होळकरांचं नाव सोलापूर विश्वविद्यालयाला दिल्यामुळे त्यात खूप कोर्ट कचेऱ्या झाल्या, पण ती केस जिंकलो आपण आणि आपण आता सोलापूर विद्यापीठाला अहिल्यादेवींचं नाव देऊ शकलो. त्यामुळे धनगर समाज खूप खुश आहे. एक माढ्याबद्दल उत्सुकता आहे, माढ्याची पण जबाबदारी किंवा तिकडे तुम्ही लक्ष घातलंय, माढ्याची काय परिस्थिती हो सध्या? नाही, पश्चिम महाराष्ट्रातले 10च्या 10 जागा जिंकणार, माढा जिंकणारच आहे. बारामती जिंकणं यासाठी मेहनत घेतो आहोत, पण बाकी जागांमध्ये तुम्ही तुमचे सर्व्हे रिपोर्ट काढा, एव्हाना सीट 50% क्रॉस करून 52%वर गेलेल्या आहेत. विजयसिंग मोहिते पाटलांविषयी म्हणजे असं बोललं जात होतं की कदाचित ते भाजपाचे उमेदवार असतील आणि सगळ्या ज्या काही घडामोडी घडल्या, पण नेमकं विजयसिंग पाटलांच्या मोहिते पाटलांच्या पदरात काय पडलं, काय नेमकं घडलं किंवा त्यांना काय यत्न मिळाले? काळाच्या पोटात दडलं आहे, काळाच्या ओघात कळेल. असं बोललं जातं की स्वतःचे हात कुठल्या तरी दगडाखाली दाबले गेले असल्यामुळे ही सगळी मंडळी किंवा म्हणजे अगदी जाहीरपणे तशी टीका देखील होते, मग विखेंचा असू द्यात किंवा मोहितेंचा असू द्यात. नाही, ही इतकी मोठी माणसं आहेत की ते कसली अडचणीत आहेत आणि त्या अडचणीला आम्ही काय मदत करणार. त्यांची घुसमट झाली त्यांच्या पार्टीमध्ये, त्यांच्या मुलांना भवितव्य त्यांना दिसेना आणि सगळ्यात महत्त्वाचं त्यांचा विश्वास निर्माण झाला की यांच्याबरोबर राहिलो तर आपापल्या मतदारसंघातली खूप विकासाची कामं आपल्याला करता येतील. या व्यतिरिक्त मग राजकारणात राहणारा माणूस काही संन्यासी नसतो, त्याला काही ना काही भविष्यात हवं असतं, ते भविष्यात त्यांना मिळेल असा शब्दही दिला गेला असेल मुख्यमंत्र्यांकडून आणि अशी त्यांना गॅरंटी वाटली असेल. पण मूळ मुद्दा आहे तो त्यांच्या पक्षात त्यांना हे फील आलं की आता ह्या पक्षात राहण्यात काही मजा नाही, आपल्या मुलांचं भवितव्य काही या ठिकाणी होणार नाही, जे काय मिळायचं ते सुप्रियाताईंना मिळणार, जे काय मिळायचं ते अशोक चव्हाणांच्या बायकोला मिळणार. मग बेटर आपण वेळच्या वेळेला आपला रस्ता झालेला बरा. आणि मुळात त्यांची मुलंच ऐकेनात किंवा तुम्हाला राहायचं असेल तर परंतु आम्ही चाललो. दादा, कोल्हापूरपासून तुम्ही काहीशे दूर आहात का? कारण कोल्हापूरमध्ये पण आता निवडणूक आणि सगळं, कारण तिथे मैत्री. परवा सुद्धा कोल्हापूरमध्ये पूर्ण सकाळ 4 मेळावे घेऊनच मग मी प्रवासाला निघालो आणि दर 2-3 दिवसांनी जातो आहे. आणि कोल्हापूरमध्ये मी इतकं फील्डवर्क केलेलं आहे की मी जाणं याच्यापेक्षा मी मोठ्या प्रमाणावर फोनने लोकांशी संपर्कात राहणं, जाणं हे आहेच. आता माझं प्लॅनिंग असं आहे की 17 तारखेला मोदींची सभा अकलूजला झाली की मी आता त्या भागात जाऊन ठिया मांडणार. दादा, एक 3 घटना अलीकडच्या काळातल्या 3 उदाहरणं मी तुम्हाला देतो. कालच्या सभेमध्ये दिलीप गांधी भावूक झाले, सभेमध्ये त्यांचं भाषण थांबवलं गेलं किंवा थांबवण्याचा प्रयत्न झाला. दुसरी गोष्ट म्हणजे की उत्तर महाराष्ट्रामध्ये झालेली बंडखोरी, मग जळगाव असू द्यात, नाशिक असू द्यात, शिर्डी असू द्यात. आणि तिसरी जी गोष्ट आहे की जळगावमध्ये घडलेला राडा जो मंचावरती, ह्या ज्या काही गोष्टी आहेत कुठेतरी संघाचा मुशीतनं तयार झालेला पक्ष, शिस्त, संस्कारात तयार झालेले कार्यकर्ते, हे कुठेतरी बाजूला पडतंय असं नाही का वाटत? कुठे कुठे कमी पडतंय हे सगळं घडताना? नाही, नेहमी अनुमान हे किती टक्के
प्रमाण आहे यावर काढायचे असतात. आज जर महाराष्ट्रामध्ये 48 जागा आम्ही लढतो आणि त्यातल्या इक्का दुक्का जागेवर असं झालं, म्हणजे मी समर्थन करत नाही, झालेलं चुकीचंच झालेलं आहे, त्याची पक्षाने नीट दखलच घेतली पाहिजे, त्याच्यावर शासनच झालं पाहिजे, कारवाईच झाली पाहिजे, काही शंका नाही. पण विरोधकही आणि तुम्ही मीडियाही असं अनुमान जे पटकन काढून मोकळं होतात की तिथला संस्कार संपला, इथली शिस्त संपली, आता काँग्रेसवाले झाले, असं काही म्हणता येणार नाही. शेवटच्या टप्प्यात आपण आहोत. काय साधारणपणे महाराष्ट्राचं तुम्हाला चित्र वाटतंय आणि खास करून बारामतीमध्ये तुम्ही काय सांगाल की किती मताधिक्य तुम्हाला यावे? पश्चिम महाराष्ट्रामधल्या 10च्या 10 जागा आम्ही जिंकणार, याच्यात काही शंका नाही. बारामतीचं मार्जिन किती हेच आता ठरायचं राहिलेलं आहे. माझं असं म्हणणं आहे की ही फाईट खूपच आहे आणि त्यामुळे हजारांमधलंच मार्जिन राहील. म्हणजे मी याच्यात लाखांमधलं मार्जिनची अपेक्षा करत नाही. पण विजय आहे. मध्य प्रदेशसारखं मोठं सरकार 2 आमदार एकेका मताने पराभव झाल्यामुळे गेलं. 109 आमदार आले, 111 आले असते तर 2 अपक्ष आले असते, 114ला सरकार होतं. एक मतासाठी गेलं आणि त्यामुळे 1 मताने हरलेला हरतो, 1 मताने जिंकलेला जिंकतो. त्यामुळे बारामतीची लढाई ही काही हजारांची आहे. पश्चिम महाराष्ट्रातल्या बाकीच्या लढाया ज्या आहेत त्या बऱ्यापैकी 50,000 1 लाख अशा आहेत. म्हणजे आमची कोल्हापूरची जागा आहे, 1 लाख क्रॉस करून पुढे जाईल. आमची सांगलीची जागा आहे, 2 लाख क्रॉस करून पुढे जाईल. आमची सोलापूरची जागा आहे, 1 लाख क्रॉस करून पुढे जाईल. हातकणंगले पुन्हा बारामतीसारखी हजारांमधली आहे, जिंकणार पण काही हजारांनी. उर्वरित महाराष्ट्राच्या बाबतीत माझं असं मत आहे की टोटल 48 पैकी 45 जागा जिंकायच्या असं आमचं टार्गेट आहे. 38-40च्या खाली काय आम्ही जाऊ असं आम्हाला वाटत नाही. त्यामुळे बारामतीमध्ये तुम्ही जो जोर लावलाय तसाच जोर इकडे पवारांनी मावळ आणि बारामती स्वतः, म्हणजे कारण एकीकडे सुप्रिया सुळे आणि दुसरीकडे पार्थ पवार आहेत. मावळमध्ये त्यांनी जिंकण्याचं काही कारणच नाही. 6 पैकी 4 आमदार बीजेपी शिवसेनेचे आहेत, सगळे स्ट्रॉंग आहेत. मुळात अजित पवारांनी बहुतेक लक्ष्मण जगताप हे बारणेंना मदत करणार नाहीत या गणितावर बहुतेक आपला अतिशय आवडता मुलगा पार्थ बाहेर काढला आणि अचानक लक्ष्मण जगतापांनी स्वतःच्या मनातली किलमिशे काढून बारणेंना मिठी मारली. तिथे फॉर्म भरण्याची सुरुवात होती, त्यामुळे अजित पवारांनी पार्थला फॉर्म भरू द्यायला नको होता. मी हे अजित पवारांवर माझं खूप प्रेम आहे, मैत्री आहे, विरोध आहे की नाही आहे, त्या पोटी म्हणतोय की त्याने पार्थ सारख्या तरुण पोराला पहिल्याच फटक्यामध्ये तो हरला असं करायला नको होतं. लक्ष्मण जगताप आणि बारणे यांची दोस्ती झाल्यानंतर मावळमध्ये पार्थ पवार विजयी होण्याचं काही कारणच नाही. आणि संबंध देशाचा विचार केला तर काय चित्र दिसतं? कारण बऱ्याच ठिकाणी गेल्या वेळी सारखी परिस्थिती यावेळी नाही असं बोललं जातं. मला वाटतं तुम्ही सगळ्या वाहिन्यांनी आता रिपोर्ट दिलेला आहे की मोदी पंतप्रधान व्हायला पर्याय नाही, मोदी पंतप्रधान होणार याच्यामध्ये काही दुमत नाही. मुद्दा आहे ते 272च्या वर किती जागा मिळणार आणि मुद्दा आहे ते 272 NDA आहे की 272 प्युअर बीजेपी आहे. माझं असं मत आहे की 300 क्रॉस प्युअर बीजेपी आहे आणि त्याच्या पुढे 70-75 अलाईज म्हणजे सहयोगी पक्ष आहेत. असं म्हणून गेल्या वेळेला जसं अलाईज म्हणून 338 होतं, कमी नव्हतं, आता अलाईज म्हणून 375 पर्यंत जाईल यात मला काही दिसत नाही शंका. धन्यवाद दादाजी मीडियाशी बोलल्याबद्दल. तर बारामतीचे साहेब, बारामतीचे दादा आणि बारामतीची ताई यांचे जे मनसुबे आहेत किंवा यांचा जो काही गड आहे तो नेस्तनाबूत करण्याचा विडा एका अर्थाने दादांनी उचलला आहे. बघूयात जनता त्यांना कितपत साथ देते ते. व्हिडिओ जर्नलिस्ट प्रदीप खेंगरेसह अरुण मेहेत्रे, झी मीडिया, पुणे.